त्यांना जाण्यासाठी देखील नाहीत। या अभिजित दिपकेंच्या आंदोलनाकडे आणि मोहिमेकडे आपण कसं पाहता? सगळ्यात महत्त्वाचं विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्याला त्याची तरतूद केली आहे आणि घटनेत सांगितलं आहे की आपल्याला सगळ्याला सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे। देखील आपल्याला यासाठी आंदोलन करावं लागतं, ही देखील गोष्ट खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण ज्या ज्या सरकार आले त्या सगळ्यांसाठी आहे। आज आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्या ठिकाणी उच्च कोटीचं मिळणं अपेक्षित आहे। पुढची पिढी घडवण्यासाठी आज जर बघितलं तर माढा तालुक्यात आज आम्हाला त्या ठिकाणी शाळा मोडलीमची जर आपण बघितली मुलींची शाळा तर बाहेर बसवावं लागते। अनेक ठिकाणी शाळेच्या इमारती त्या ठिकाणी निष्कृत झाल्यात, त्याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करतो आहे, निधीची मागणी करतो आहे, परंतु आज सरकार त्या ठिकाणी गांभीर्यानं लक्ष देत नाही। आणि मग आज अक्कलकोटला जी घटना घडली ती उद्या माढा तालुक्यात घडेल, पंढरपूर तालुक्यात घडेल, जिल्ह्यात राज्यात आणि कुठेही घडू शकते। त्यामुळं आज विशेष पॅकेज करून सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळांना त्या ठिकाणी नव्या रूम्स आणि त्या ठिकाणी त्या पण एकदम चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीच्या रूम्स त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे। आज अनेक शाळांना त्या ठिकाणी मुलींना शौचालय नाही, ही आज खेदाची गोष्ट आहे। आज अनेक शाळांना लाईटचं कनेक्शन नाही, इंटरनेट नाही, लॅबोरेटरी नाही। आज अनेक सुविधा त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे। आज आपल्याला ऑनलाईन शिक्षण पद्धती असेल, क्रीडा शिक्षक नाहीत, अनेक गोष्टी शैक्षणिक व्यवस्थेवरती त्या ठिकाणी काम करणं अजून देखील महत्त्वाचं आहे। आणि दिपके साहेब अभिजित दिपकेंनी जे आंदोलन त्या ठिकाणी उभा केलं आहे या खऱ्या अर्थानं ही आवश्यकता होती आणि नेमकेपणा त्या ठिकाणी ओळखून त्यांनी आज या आंदोलनाला सुरुवात केली। त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो आणि माझ्या मतदारसंघातील सगळ्या शाळा त्या ठिकाणी चांगल्या व्हाव्या म्हणून सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करतो आहे। सरकारला सद्बुद्धी द्यावं आणि सरकारने सगळ्या शाळा त्या ठिकाणी चकाचक आणि ज्या वेल एज्युकेटेड पुढची पिढी घडवण्यासाठी चांगल्या करून द्याव्या। मनोजदादा जरांगे पाटलांचा नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पार पडला आहे, कसं पाहतायत? आणि 29 ऑगस्टला उपोषणाला बसतायत, सातत्यानं आंदोलनं आणि त्यानंतर सरकारची भूमिका, आश्वासनं आणि पुन्हा एकदा मराठा समाजाच्या दरबारी जे आहे ते पुन्हा निराशेचे घोर समोर येताना पाहायला मिळतात, निराशा समोर येताना पाहायला मिळते। 29 ऑगस्टच्या आंदोलनाकडे आपण कसं पाहताय आणि सरकारनं काय करणं अपेक्षित आहे? आपण बघितलं असेल तर माढ्यात आणि सरकुलीला दोन्ही ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या आंदोलनाची जी काय पुढची दिशा आहे ती समजून घेतली आणि मग सरकारने त्यांना ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये आश्वासनं दिली होती, जे GR दिले होते ते सगळे GR त्या ठिकाणी लागू करणे। माझं तर आपल्या माध्यमातून एक विनंती आहे सरकारला की आपण सगळ्यांनी एक कॅम्पेनिंग आता असं घेतलं पाहिजे। आज काय झालं तर आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं आरक्षणाची गरज काय आहे तर पहिल्या नंबरला शिक्षणासाठी आणि दुसऱ्यांदा नोकरीसाठी। तर माझं असं म्हणणं आहे की सरकारने जर KG to PG सगळं शिक्षणच मोफत केलं तर हे त्या ठिकाणी संघर्षच होणार नाहीत आणि सगळ्याला शिक्षण त्या ठिकाणी मोफत दिलं तर एकाच बेंचवर त्या ठिकाणी मी आणि हे बसलो आहे, आम्हाला दोघापैकी आज ह्यांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण होतं आहे, मला फी भरावं लागते किंवा मला फी भरावं लागते, यांना मोफत होतं आणि दोघांचं शालेय वयापासूनच कटुता निर्माण व्हायला लागली। ह्याला त्या ठिकाणी बदल द्यायचे असेल तर सर्व शिक्षण, सर्व मग खाजगी असेल सरकारी असेल कुठल्याही शाळेत कुठल्याही त्या ठिकाणी विभागातलं शिक्षण घेत असताना सरकारने मोफत केलं तर हे सगळे तंटे लढे त्या ठिकाणी थांबतील। आबा मतदारसंघामध्ये स्त्रीवादाची लढाई प्रत्येक जनतेला पाहायला मिळते। माढ्यातल्या काम कुठलंही असू द्या, तुमचं पोस्टर पडलं की साहजिकच माझे आमदार बबनदादांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदेंचे पडताना पाहायला मिळतात। एकीकडे क्रामाचं श्रेयवाद, एकीकडे विकासाचा झपाटा तुमचाही पाठपुरावा चालू आहे, तिकडनंही चालू आहे। जनतेला काय अपेक्षित आहे आणि काय होताना वेगळ्याच वाटेवर चाललंय सगळे? नाही, उलटं आपण माझी तर विनंती आहे सर्वसामान्य मतदार राज्याला जनतेला की ह्या श्रेयवादापेक्षा दोघं जण पाठपुरावा करायला लागलोय, त्यामुळे लवकर काम होईल आणि कोण काम करेल ह्याच्यापेक्षा माढा मतदारसंघातलं काम होईल ह्याच्याकडे सकारात्मक बघावं। आणि राहिला प्रश्न श्रेयवादाचा, हे असं चालू ठेवावं नाही राहिला प्रश्न श्रेयवादाचा
आज तमाम जनतेला कोण काय करतंय हे सगळं कळतं आणि कोण पोस्टरबाजी करतं हे देखील कळतं. विकास कामं आणणं, मंजूर करणं, पाठपुरावा करणं हे कर्तव्य असतं, पण दुसरं त्या पुढचं कर्तव्य असतं की केलेल्या विकास कामातनं होत असलेलं काम कशा पद्धतीचं चालू आहे. मात्र माड्यामध्ये एक सुसज्ज अशी इमारत, प्रशासकीय इमारत होती. त्यांनी 12 कोटी आणले, तुम्ही 5 कोटी आणले, माडेकरांना 18 कोटीच्या निधीतनं हे काम साकारत असताना दिसतंय. पण काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. कुठं काम होताना कर्तव्य आणि जबाबदारी तितकी असते लोकप्रतिनिधी, कुठं दुर्लक्ष होतंय असं आपलं. नाही, आपण नक्कीच आमच्या लक्षात आणून दिले. मी आधी देखील 3 वेळा त्या ठिकाणी त्याची पाहणी केली आहे. मी पुढच्या काही दिवसात 2-3 दिवसातच त्याचे सगळे PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे सगळ्यांना बोलवतो आणि परत आपल्या सगळ्याच्या समक्ष एकदा पाहणी करू आणि ज्या ज्या आपल्याला शंका आहेत, ज्या इस्टिमेटप्रमाणे काय काम दिलं आहे आणि काय काम होत नाही आणि ते क्वालिटीचं होतं आहे का हे त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करू, त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला बोलवून करू आणि आपल्या मनात जी शंका आहेत, आपल्याला सरकारने दिलेला निधी योग्य ठिकाणी खर्चला पाहिजे आणि त्याचा मायबाप जनतेला त्या ठिकाणी योग्य वापर झाला पाहिजे, यासाठी आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहेत. परंतु शेवटचा प्रश्न आबा, वर्षभरानंतर माड्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे हे सदृढ होऊन जे आहेत ते गावी पोहोचत आहेत. काय शुभेच्छा आहेत, कशा पद्धतीचं स्वागत वगैरे काय, किंवा त्यांच्या प्रकृती संदर्भात काय विचारणा वगैरे काय तुमचं झालं आहे बोलणं? नक्की मी दादांच्या प्रकृतीची त्या ठिकाणी दादांना देखील बोललो. दादांच्या प्रकृती आता चांगली आहे असे दादांनी सांगितलं आणि दादांची प्रकृती ही त्या ठिकाणी चांगली व्हावी. या माढा तालुक्यामध्ये एक प्रगल्भ आणि सगळ्याला सोबत घेऊन जाणारा एक विचाराचा माणूस म्हणून त्यांनी गेल्या 30 वर्षामध्ये या माढा तालुक्यात एक चांगली सुसंस्कृती जपणारा एक नेता म्हणून आदर्शवत त्यांनी काम केलं आहे. दादा आल्यानंतर नक्की भेट घ्या. सहकारी कॅमेरा पर्सन माऊलीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.